आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर होणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात बैठक. चाकणमधील उद्योग स्थलांतराच्या चर्चेनंतर सरकार आता सतर्क. उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमधल्या उद्योजकांशी चर्चा करणार. तातडीनं प्रश्न सोडवण्यासाठी वेगवान हालचाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा चाकण दौरा जाहीर होताच प्रशासन खडबडून जागं. दौऱ्याआधी खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची धावपळ. एका रात्रीत रस्त्याची दुरुस्ती. चाकणच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि विखे पाटलांमध्ये जुंपली. अपुऱ्या व्यवस्थेमुळे कंपन्या बाहेर जात असल्याचा रोहित पवार यांचा आरोप. तर रोहित पवार यांनी सुरू केलेले राजकीय उद्योग थांबवले तरी पुरेसे, विखे पाटलांचा टोला. चाकणमधील रस्त्यांची अवस्था भयाण. उद्योगमंत्र्यांनी रविवारऐवजी वर्किंग डेला इथे येऊन पाहावं. आदित्य ठाकरेंचा उदय सामंत यांना सल्ला. उदय सामंतांनी घेतली भास्कर जाधव यांची भेट. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे कोकणातील राजकारणात चर्चेला उधाण. रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली. नंदुरबारमधल्या रस्त्यांच्या परिस्थितीवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज. जिल्ह्यातील रस्ते दर्जेदार आणि खड्डेमुक्त करण्याच्या सूचना. मुंब्रा शहराच्या नामांतरावरून राजकीय वाद. मुंब्र्यांचं नाव मुंब्रा देवी असं करणार नितेश राणेंचा निर्धार. तर देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंब्रा पडलंय, जितेंद्र आव्हाडांचा टोला. तर कावड यात्रेनिमित्तानं नितेश राणे आज मुंब्र्यामध्ये येणार असल्यामुळे वाद पेटण्याची शक्यता. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंनी अंदरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक आयोजित केली आहे. जरांगे रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बैठकीसाठी येणार. तर आरक्षण अभ्यासकांना अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग खासगी वाहतुकीसाठी बंद. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर निर्णय. उद्या रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग बंद. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ. 17 ते 31 ऑगस्ट पर्यंत जिल्हानिहाय मुदतवाढ देण्याचा निर्णय. सुप्रभात, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली लक्षवेधी बातमी आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे. मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे आणि यामध्ये नव्या प्रवक्त्यांचा नियुक्त्या या जाहीर केल्या जाणार आहे. आता पवारांच्या पक्षामध्ये कुणाकुणाला कोणकोणतं पद मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मराठा अभ्यासकांसोबत बैठक घेणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात ते अभ्यासकांशी चर्चा करतील. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये ही बैठक होणार आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरहून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन जरांगे अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत. तिसरी लक्षवेधी बातमी आहे पुण्याच्या चाकणमधली. उद्योगांसंदर्भातल्या मुद्द्यावरून आता तिथलं राजकारण तापलंय. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकणमधल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. उद्योजकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी सरकारकडून या हालचाली केल्या जात आहेत. मात्र सामंत यांच्या दौऱ्याआधी चाकणमधले खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय. खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदारांनी धावपळ सुरू केली आहे. रातोरात खड्डे बुजवले जात आहेत आणि मलमपट्टी करण्याचं काम सध्या सुरू आहे. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत. यासह इतर विविध बातम्या सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्या संदर्भातली अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मुंबईतून आपल्या प्रतिनिधी सीमा आढे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतील तसंच नियुक्त्या सुद्धा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्या संदर्भातले अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर ठाण्याहून शुभम कोळी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुंब्रा शहराच्या नामांतरावरून आता राजकीय वाद सुरू झालेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात तिथे काय नेमक्या घडामोडी घडतायत, नितेश राणे मुंब्र्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे त्या संदर्भातल्या नेमक्या घडामोडी काय आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर जालन्यामधून नितेश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंतरवालीमध्ये जरांगे पाटील मराठा अभ्यासकांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे या संदर्भात तिथलं वातावरण काय आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये मांडले जातील ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तसंच हेमंत सापुडे पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चाकणमधल्या उद्योजकांशी उदय सामंत चर्चा करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तिथे खड्डे सध्या बुजवले जात आहेत. त्यामुळे तिथे नेमकं सध्या काय घडतंय ते आपल्यापर्यंत पोहोचवतील हेमंत सापुडे. तर सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे. नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पक्षाचे 2च प्रवक्ते आहेत. काही दिवसांपूर्वी प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कोणाकोणाची इथे वर्णी लागणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता 2 प्रवक्ते आहेत. आज आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याची सविस्तर बैठक आज आणि उद्या माननीय शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहेत. शिंदे साहेब आता आज उद्यामध्ये जे निर्णय घेतील त्यातून तुम्हाला आज 2 प्रवक्ते तर आहेतच, पण पुढचे महाराष्ट्राचे देशाचे प्रवक्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत. राज्याची लिस्ट शिंदे साहेबांनी काही बदल त्याच्यात करू इच्छितात तर पुढच्या 2-3 दिवसात त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या मीटिंग होत आहेत त्याच्यातून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक आहे आणि त्यामुळे नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर होणार आहेत आणि त्यामुळे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पक्षाचे 2च प्रवक्ते आहेत आणि त्यामुळे कशा पद्धतीने आता या नियुक्त्या होत आहेत, कुणाकुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहे. सीमा, नेमक्या काय घडामोडी घडतायत? आज महत्त्वाची बैठक आहे. कुणाची वर्णी लागणार प्रवक्त्यांच्या पदी हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. काय नेमकं घडतंय? शरदचंद्र पवार पक्षामध्ये अंतर्गत बदल करण्यासाठी 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काल बैठकीचा पहिला दिवस होता आणि आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून जे विषय चर्चेत येत आहेत आणि जी पदं सध्या चर्चेत येत आहे शरदचंद्र पवार पक्षामध्ये ती म्हणजे प्रवक्त्यांसाठीची. त्यामुळे 2 दिवस या विषयावरती आणि वेगवेगळ्या पदांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. तर शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी कालच्या बैठकीमध्ये उपस्थित होते. आणि आज बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज प्रवक्त्यांची यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते. आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामधले जेवढे प्रवक्ते आहेत त्यांना पदावरून काढण्यात आलेलं होतं, नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. कारण पक्षाअंतर्गत जे विविध विषय सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये घडत आहेत त्या संदर्भात जे प्रवक्ते भूमिका मांडत होते ते पक्षाला कुठेही न विचारता मांडत होते आणि आपापसामध्येच कलह जे आहेत ते निर्माण होत होते. त्यामुळे पक्षाचा अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावरती येत होता आणि प्रवक्ते काही भूमिका मांडू नये यासाठी तात्काळ सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत प्रवक्त्यांची नवीन यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते आणि ही यादी फार इंटरेस्टिंग असणार आहे. याचं कारण म्हणजे मेहबूब शेख आणि सोबतच विकास लवांडे यांना पुन्हा प्रवक्तेपदावरती त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण सगळ्यात आधी मेहबूब शेख यांच्याकडनं
पद जी आहे ती काढायला पक्षाने सुरुवात केलेली होती. त्यानंतर प्रवक्तेपदावरून सुद्धा त्यांना हटवण्यात आलं. विकास लवांडे सुद्धा होते. जे करोळे गुरुजी म्हणून खूप फेमस आहेत सध्या पक्षामध्ये, ते सुद्धा आपल्या प्रवक्तेपदावरती असताना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती पक्षाच्या भूमिकेला पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेनुसार जी आहे आपली प्रतिक्रिया देत नव्हते. त्यामुळे या 3 प्रवक्त्यांची यादीमध्ये नावं असतात. त्या 3 पदाधिकाऱ्यांची पाहणं महत्त्वाचं असेल. आणि सोबतच या 2 दिवसाच्या बैठका यासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत, कारण वेगवेगळ्या पदावरती नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते. या संदर्भात शशिकांत शिंदे यांनी माहिती दिलेली होती. त्यामुळे प्रवक्त्यांसह इतर कोणत्या पदावरती इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आज या नियुक्त्या जाहीर होणार आहे, त्यामुळे सगळ्यांचं तिथे लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या अभ्यासकांची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अभ्यासकांसोबत चर्चा होणार आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होईल. सध्या जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांच्यावर 2 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र उपचार घेणं सोडून जरांगे या बैठकीसाठी येणार आहेत. बैठक संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा पुढच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहे. 29 ऑगस्टपासून जरांगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात अभ्यासकांसोबत चर्चा होणार असल्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. दरम्यान या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. मनोज जरांगे यांच्या मनातली शंका दूर केली जाईल. गैरसमज संवादाच्या माध्यमातून दूर करू असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. उपसमिती सकारात्मक काम करते असंही विखे पाटील म्हणाले. समिती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. त्याला मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील हे कोणी निर्देश देऊ शकत नाही. मला वाटतं त्यामुळे मान्य जरांगे पाटलांचा त्याबद्दल काही गैरसमज झाला असेल तर मी त्यांना आता भेटणार आहे. शेवटी उपसमितीचा अध्यक्ष म्हणून आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करतोय अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे. अनेक निर्णय चांगले केलेले आहेत. आता त्यांचा आक्षेप काही मुद्द्यांवर आहे त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलणार आहे. मला वाटतं आमची चर्चा झाल्यानंतर त्यांना त्याबद्दलचा त्यांचा गैरसमज दूर होईल अशी मला खात्री आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे. नितेश, आज महत्त्वाची अभ्यासकांसोबत मनोज जरांगे पाटलांची बैठक आहे. विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा अभ्यासकांची बैठक बोलवलेली आहे. सध्या जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना अशक्तपणाचा त्रास होतो आहे आणि त्यामुळे हे उपचार सोडून मनोज जरांगे पाटील आज दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. 29 ऑगस्ट पासून जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे. अर्थातच त्यामागे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या हा त्यांचा हेतू आहे आणि त्यामुळेच हे उपोषण सुरू करण्याआधीच मनोज जरांगे पाटील आज दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मराठा अभ्यासकांची बैठक घेणार आहे आणि या बैठकीला स्वतः जरांगे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील जे मराठा समाजाचे अभ्यासक आहेत ते सुद्धा येणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांकडून मिळालेली आहे आणि दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील जे आमरण उपोषण करणार आहे त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि आरक्षणाच्या अनुषंगानेच आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. याशिवाय आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे, जे रेकॉर्डलेले आहे, पेंडिंग आहे, या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाणार आहे. शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे ज्या आतापर्यंत न्यायमूर्ती शिंदे समितीला कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या नोंदी ज्या आहेत त्या राज्य सरकारकडे मागितलेल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत ते नोंदी ज्या आहेत त्या मिळालेल्या नाही असा जरांगे यांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्या नोंदीच्या अनुषंगाने सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये येतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे. मात्र
जरांगे यांच्या उपोषणाआधीच या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत आजच्या बैठकीमध्ये होणारी चर्चा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी समजली जाते आहे आणि त्यामुळेच या बैठकीला महत्त्व आलेलं आहे. आणि त्यामुळे राज्यभरातल्या सर्व मराठा बांधवांचं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. महाड MIDC मधील इंडो अमाइन्स कंपनी शनिवारी संध्याकाळी गॅस गळतीमुळे झालेल्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघालेल्या गॅसमुळे कंपनीमधल्या कामगारांसह मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या 8 जणांना गॅसची बाधा झाली. यातल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात सध्या भीती पसरली आहे. गॅसच्या संपर्कात आल्यामुळे सर्वांना तातडीनं उपचारासाठी महाडमधल्या MMA या रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी काही जणांना पुढल्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्घटनेमध्ये अमित कुमार या 28 वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास केला जातोय. कंपनीमधल्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रफुल्ल पवार यांचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत. प्रफुल्ल, गॅस गळतीमुळे 8 जणांना बाधा झालेली आहे, काय नेमकी या संदर्भातले अपडेट्स आहेत? आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड मधून जो गॅस निघालेला आहे त्या गॅसच्या माध्यमातून ही बाधा झाल्याचं सांगितलं जाते. मात्र नेमकी बाधा कशामुळे झाली, ह्या गॅस लिकेजेस कशामुळे झाले याचा शोध आता कंपनीची जी सिक्युरिटी टीम आहे तिने घ्यायला सुरुवात झालेली आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या 8 कामगारांना MMA हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथल्या एका कामगाराचा आता मृत्यू झालेला आहे. मात्र कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. सुरक्षा ऑडिट केलं जात होतं की नाही याचा शोध आता घेतला जात आहे. धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. चाकण उद्योग स्थलांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता सरकार ऍक्शन मोडवर आलंय. उद्योगमंत्री उदय सामंत उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तातडीनं प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून आता वेगवान हालचाली केल्या जात आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्योग स्थलांतराच्या चर्चा सुरू झाल्या, त्यावरून विरोधकांनी घणाघात केला आणि आता त्यामुळे सरकार सतर्क झालेलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आज थेट चाकणमध्ये जाणार आहेत आणि तिथल्या उद्योजकांसोबत चर्चा करणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान उदय सामंत यांचा चाकणचा दौरा हा आयोजित झाल्यानंतर प्रशासन तिथलं खडबडून जागं झालंय. दौऱ्याआधी खड्डे बुजवण्यासाठी धावपळ केली जाते. एका रात्रीच कंत्राटदाराकडनं रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. ही तत्परता आधी का नव्हती असा प्रश्न आता चाकणकर उपस्थित करतायत. चाकण MIDC मधल्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेला कंटाळून 20 कंपन्यांनी टाळं लावण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे चाकण MIDCचा दौरा करणार आहेत. तिथल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत आणि त्यामुळे प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे. कंत्राटदाराची सुद्धा झोप उडाली आहे. आता ते इतकी तत्परता दाखवू लागलेली आहेत की मध्यरात्रीच त्यांनी सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. कुठे खड्डे बुजवले तर कुठे रस्त्यालगतच्या साईट पट्ट्या भरण्याचं काम सुरू केलंय. रात्रीच्या अंधारात त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. मंत्री येणार म्हटल्यावर दाखवली जाणारी तत्परता एरवी यंत्रणांकडून का दाखवली जात नाही असा संतप्त सवाल चाकणकर विचारतायत. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत, आज उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी थेट उद्योग मंत्री उदय सामंत हे तिथे येणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. पण दुसरीकडे आपण पाहतोय खड्ड्यांचा मुद्दा हा गेली अनेक दिवसांपासून चर्चेला जातोय. पण उद्योग मंत्री उदय सामंत येणार म्हटल्यावर तिथल्या रस्त्यांची डागडुजी झालेली आहे, खड्डे बुजवले जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिकांना प्रश्न पडलाय की ही तत्परता एरवी का दाखवली जात नाही. पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा चांगलाच पेटला असून दैनंदिन सुविधा मिळत नसल्याने, पायाभूत सुविधा मिळत नसल्याने या ठिकाणी उद्योजक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. 20 कंपन्यांनी पायाभूत सुविधा मिळत नसल्याने चाकण औद्योगिक वसाहतीतनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आणि या घटनेनंतर विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन या सर्व परिस्थितीची पाहणी केली. रस्त्यांची दुरावस्था असेल, वाहतूक कोंडी असतील, या सर्व परिस्थितीचा त्यांनी आढावा घेत उद्योजकांसोबत संवाद साधला आणि यानंतर शरद पवारांनी सुद्धा एक ट्विट केलं आणि या ट्विटद्वारे
36,000 कंपन्या या गेली काही दिवसात महाराष्ट्रात बंद झाल्याचं एक विधान या ट्विटमध्ये केलं होतं आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक ट्विट केलं आणि या ट्विटमध्ये 76% कंपन्या या फक्त परवाना घेतलेल्या होत्या, सुरू झाल्या नव्हत्या असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आणि यानंतर काल या परिसरात युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा भेट दिली आणि या सर्व परिस्थितीची पाहणी केली. रस्त्यांची दुरावस्था असेल, खड्डे असेल की पायाभूत सुविधा असेल, या सर्व गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. उद्योजकांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधला आणि आज या ठिकाणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या सर्व परिस्थितीचा उद्योगमंत्री आढावा घेणार आहेत. रस्त्यांची काय परिस्थिती आहे, वाहतूक कोंडीची काय परिस्थिती आहे, या सर्व गोष्टीचा उद्योगमंत्री आढावा घेतील. यानंतर ते उद्योजकांसोबत संवाद साधतील. मात्र एकंदरीत ही सर्व परिस्थिती जर पाहिली तर गेली काही दिवसांमध्ये आपण चाकणची परिस्थिती जर पाहिली तर ज्यावेळेस पायाभूत सुविधा मिळत नाही, दैनंदिन वाहतूक कोंडी असतील, त्यामुळे कामगारांना वेळेवरती कामावरती पोहोचता येत नाही. कंपन्यांचा सुद्धा खर्च वाढलेला आहे. कामगारांना वेळेवरती न गेल्याने त्यांच्यामध्ये त्याचा मेंटेनन्स कॉस्टसुद्धा वाढलेला आहे. दुसरीकडे जर आपण विचार केला तर शालेय विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा शाळेत वेळेमध्ये जाता येत नाही. वाहतूक कोंडीचा हा गंभीर विषय बनलेला आहे. रस्त्यांची झालेली दुरावस्था हा मुद्दा गेली काही दिवसापासून पेटत असताना आज उद्योगमंत्री या परिसरात भेट देत आहेत, पाहणी करत आहेत. मात्र उद्योगमंत्री येणार असल्याने संबंधित ठेकेदार असेल, संबंधित प्रशासन हे खडबडून जागं झालेलं पाहायला मिळतं. आज या आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने तिथे चित्र पाहायला मिळते. उद्योजकांची चर्चा करत असताना ते कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे उद्योगमंत्र्यांना सांगतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे रस्ते कोल्हापुरात असते तर अधिकाऱ्यांना सोडलं नसतं असं हसन मुश्रीफ म्हणाले. पावसाळा संपल्यानंतर चांगले रस्ते करावे लागतील असंही त्यांनी ठणकावलंय. आपल्या रस्त्याची प्रगती आपल्याला पाहिल्यानंतर मला वाटतंय आमच्या जिल्ह्यात जर असतं तर आम्ही काही त्या अधिकाऱ्यांना सोडलाच नसता आणि कॉन्ट्रॅक्टरला तरी सोडला नसता. मग आता हे दुरुस्त करावं लागेल. पालकमंत्री म्हणून काही दिवसापूर्वी माझ्यावर जबाबदारी आली आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा संपल्याबरोबर आपल्याला चांगले रस्ते करावे लागतील आणि आपल्याला हा विकास आपल्या या जिल्ह्याचा करावा लागेल. आदिवासी भागाचा विकास आहे, निधी भरपूर येतोय, पण त्याचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीनं मी पालकमंत्री म्हणून डोळ्यात तेल भरून काम करेन. मुंब्रा शहराच्या नामांतरावरून राजकीय वाद उद्भवलेला आहे. मुंब्राचं नाव मुंब्रा देवी करणार असं नितेश राणे म्हणाले. तर देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंब्रा ठेवलंय असा टोला आव्हाडांनी लगावला. कावड यात्रेसाठी नितेश राणे मुंब्र्यामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे आता या नामांतरावरून राजकीय वाद पेटल्याचं दिसतंय. मुंब्र्याचं नाव बदलून आपण मुंब्रा देवी करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. नितेश राणे आज कावड यात्रेनिमित्तानं मुंब्र्यामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या निमंत्रण पत्रिकेवर मुंब्राऐवजी मुंब्रा देवी असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान नितेश राणे यांच्या या वक्तव्याला जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा उत्तर दिले. मुंब्राचं नाव मुंब्रा देवी म्हणून लवकरच होणार आहे. मुंब्रा देवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे. मुंब्रा देवी म्हणून पूर्वी होतं का? होतो. पहिलं आपण सगळे हिंदूच होतो. त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करतो. आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं तसंच लवकरच मुंब्राचं मुंब्रा देवी होऊन जाणार आहे. उद्या ते मुंब्र्यात सुद्धा येणार आहे. त्यांचं स्वागत आहे. त्यांना माहित नाही मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा नाव पडलं. मुंब्रा हे काय कुठल्या मुसलमानांनी ठेवलेलं नाव नाही आहे. नितेश राणे यांच्या मुंब्र्याच्या नामांतराच्या मागणीवर एमआयएम नगरसेवक आक्रमक झालेले आहेत. नितेश राणेंना मुंब्र्यामध्ये बंदी घालण्याची एमआयएम नगरसेवकांनी मागणी केली आहे. मुंब्र्यामधील कायदा सुव्यवस्था रोखण्यासाठी नितेश राणेंना मुंब्र्यामध्ये बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. एमआईएम की तरफ से नहीं, ये ज़ाती तौर पे मुंब्रा का रहवासी होने की वजह से मुंब्रा का अमन और कायम बना रहे, उस वजह से मैं यहाँ पर लेटर देने और मेरे साथ तमाम लोग लेटर देने. कहाँ से वो शामिल होने वाले नितेश राणे? देखिए वो तो अभी हम लोगों को पता नहीं, वो पता चल जाए तो अच्छी बात है. मुंब्रा देवी रोड पे कार्यक्रम है. मुंब्रा देवी रोड के ऊपर कार्यक्रम भी वही है. बैनर भी उन लोगों ने देखिए अभी रात को लगाया. हमको 10 बजे किसी ने बैनर का फोटो भेजा कि ये आ रहे करके. अगर हमको पहले मालूम होता तो हम डेफिनेटली जाते थे, कमिश्नर सर से मिलते या पूरे शहर के लोग उतरते थे. और यकीन जाने अगर उसने जरा भी कुछ अनसन बोला तो पूरा मुंब्रा शहर उतरेगा नीचे.
आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभम, नितेश राणे आज मुंब्र्यामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे राजकीय वातावरण पेटलेलं आहे. नामांतराचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केले. काय सध्या मुंब्र्यामध्ये स्थिती आहे, काय नेमक्या तिथल्या मुंब्राकरांच्या भावना आहेत? निश्चितच पाहिलं तर आता काही वेळातच नितेश राणे जे आहे ते मुंब्रामध्ये दाखल होणार आहेत. ज्या ठिकाणी मी सध्या आता उभा आहे याच ठिकाणावरून ही कावड यात्रा जी आहे ती निघणार आहे. आपण पाहिलं तर अनेक कावड यात्रीकर जे आहेत आता या मंदिर परिसरामध्ये जे आहेत पोहोचलेले आहेत. आणि आपण एक विशेष गोष्ट म्हणजे पाहिलीत की ज्या वेळेस महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या तर त्यानंतर एक वक्तव्य समोर आले होते. पुरा मुंब्रा हरा कर देंगे असं वक्तव्य एक MIM नगरसेविकांनी जे आहे ते केलं होतं. आणि त्यानंतरच नितेश राणे यांनी थेट मुंब्रामध्ये येत मुंब्रातील चौकामध्ये एक सभा घेतली होती आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ती सभा देखील त्यांच्या अगदी लक्षवेधी ठरली होती आणि त्या सभेमधूनच त्यांनी पूर्ण मुंब्रा भगवा कर देंगे असं एक वक्तव्य केलं होतं. आणि त्याच नंतर एक कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आपण कावड यात्रे जर पाहिलं तर त्यांनी भगव्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते परिधान केलेले आहेत. आणि त्यानंतरच आता ही कावड यात्रा जी आहे ती निघणार आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही कावड यात्रा निघणार आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या यात्रेकरिता जमलेले आहेत. परंतु नितेश राणे आजच्या या त्यांच्या कावड यात्रेदरम्यान असतील ते काय वक्तव्य करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण मुंब्रा शहराचं नाव जे आहे ते मुंब्रा देवी असं करण्यात यावं अशी देखील मागणी एकंदरीत त्यांनी गेल्या काही अनेक महिन्यांपासून जे आहे ते केलेली आहे. त्याचमुळे जितेंद्र आव्हाडांनी देखील यावरती जे आहे ते त्यांना टिप्पणी जी आहे ते केलेली आहे. तर मुंब्रा शहराचं नाव हे मुंब्रा देवी याच मंदिरावरून जे आहे ते पडलेले असं वक्तव्य केलं होतं. परंतु आज नेमकं या कावड यात्रेच्या दरम्यान नितेश राणे काय वक्तव्य करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचमुळे MIMच्या नगरसेवकांनी देखील नितेश राणे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी ते काय विधान करतात आणि त्यावर काय इतर राजकीय नेत्यांची वक्तव्य येतात, काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शुभम. आणि आता आपण पाहूयात पुण्यामधल्या महत्त्वाच्या बातम्या आपलं पुणेमध्ये. पुणे लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील 10 अपघातप्रवण ठिकाणं निश्चित केलेली आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणं निश्चित केलेली आहेत. पुणे, कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी, लोणावळा, अहिल्यानगर, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि मिरज या 10 ठिकाणांचा अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये समावेश आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांची आर्थिक मर्यादा 5 लाखांवरून थेट 25 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य यासह स्थानिक विकास कामांच्या 25 लाखांपर्यंतच्या निविदांना प्रभाग समित्यांनाच मंजुरी देता येणार आहे. मात्र मंजुरीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध असणं बंधनकारक आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल धोरणाला मंजुरी दिली आहे. नव्यानं ओव्हरहेड केबलला परवानगी नसली तरी विद्यमान बेकायदा केबल वर्षभर शुल्क भरून सुरू ठेवता येणार आहेत. टेलिकॉम कंपन्यांना प्रति किलोमीटर 3 लाख तर इंटरनेट कंपन्यांना 1 लाख रुपये वार्षिक शुल्क आकारलं जाणार आहे. पाहूयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिकच्या मालेगावातील म्हाळते शिवारातील गिरणा नदीच्या काठावर 200 लिटर ऍसिडनं भरलेलं 20 ड्रम आढळून आले. अज्ञात व्यक्तीनं हे ड्रम फेकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ड्रममधील ऍसिडमुळे पाणी दूषित झालंय. दूषित वासामुळे ग्रामस्थांना त्रास होतोय. नाशिकच्या सटाणा शहरातील खड्ड्यांवर व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे. खड्ड्यांपासून शहराला कधी मुक्ती मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. खड्डे बुजवा, आम्हाला वाचवा अशी मागणी त्यांनी चित्रातून केली आहे. मालेगाव तालुक्यातील चिखल ओहळ गावातील लोकांनी 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या गावाच्या मुख्य रस्त्याच्या कामावर आता ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रस्त्याच्या एका बाजूचं डांबरीकरण हाताने सुद्धा उकरलं जात आहे आणि त्यामुळे अवघे 10 दिवस सुद्धा हे काम होऊन पूर्ण झालेलं नाहीये. मात्र तरी सुद्धा या डांबरीकरणाचा थर हा निघतोय आणि त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता पाहूया छत्रपती संभाजीनगरमधल्या ठळक घडामोडी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 1100 कोटीहून अधिक खर्चून रस्ते तयार केलेले आहेत. तरी सुद्धा त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा खोदकाम आणि पुन्हा डागडुजी आणि पुन्हा बिलाचा खेळ सुरू आहे अशा तक्रारी येत आहेत. आता कागदावर काम पूर्ण दाखवून मोकळे होता येणार नाहीये. फोटो आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा हिशेब जुळवावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये नियमित विद्यार्थ्यांसह खासगी आणि श्रेणी सुधार तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि ट्रान्सफर ऑफ क्रेडिट अंतर्गत विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मनपा नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 6 महिने होऊन जिल्हा नियोजन समितीसाठी अद्याप जिल्हा प्रशासनाकडून शासनाला प्रस्ताव सुद्धा देण्यात आलेला नाहीये. तब्बल 9 वर्षांनंतर होऊ घातलेल्या डीपीसी निवडणुकीस दप्तर दिरंगाईमुळे विलंब होतोय. नवनिर्वाचित नगरसेवक त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.